ओके. प्रॉपर तुम्ही कुठून आहात? मुंबई. काही पुणे काही मुंबई. आपल्या पुण्याचं, मुंबई पुणे सातारा. पुण्याचं आणि सातारचं एक 25% संबंध आहेत या विहिरीचे आणि पुण्याचे. कोल्हापूरचे आणि या विहिरीचे 25% संदर्भ आहेत. आता यांचं नातं कसं आहे आणि कुठं आहे हे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात मी सांगून देणार आहे. जिथनं खरं तर तुम्ही ऐकून आलं सातारपासून 14 किलोमीटर असणारी ऐतिहासिक वास्तू, खरं तुम्ही 12 मोठीची विहीर असं ऐकून आलात. बरोबर आहे. पण ही 12 मोठीची विहीर नाहीये, 15 मोठ्यांची विहीर आहे. आता ह्या स्ट्रक्चर आहे ते 15 मोठांचं आहे, पण ऍक्टिव्हेट किती व्हायच्या? अजित यांना इथं आलं विचारलं मी मोठ म्हणजे काय माहिती आहे का, तर याच्यातली 90% लोक म्हणली कुणाला मोठ माहित नाही. त्यामुळे सगळ्यात प्रथम सांगा मोठ म्हणजे काय, आणि बाकी मग तुमचं सगळं सांगा. माझं पहिलं हे तर डेमो त्यांच्या फॉर्मॅट नुसार चालू आपण. त्यांच्या फॉर्मॅट नुसार चालू. मी काही सोडणार नाही. मोठ कशी असते, कशी चालली जाते, तिची ऍक्टिव्हिटीज मुवमेंट कशा असतात, हे चौथ्या पॉइंटला मला ऑन दी स्पॉट मी गेल्यानंतर मी तुम्हाला जागेवरती सांगणार आहे. अजित शिंदेची माहिती मिळाली तर आता उतरताना 28 पायऱ्या उतरायच्या, चढताना 19 पायऱ्या चढायच्या. परंतु 19 पायऱ्या आपण चढणार नाही आहोत का, ते पाणी खाली, त्यामुळे आपल्याला चढायचं नाही. आपल्याला उलट जाईल, परत रिटर्न येऊन वरच्या बाजूनी खालच्या बाजूला जायचं, म्हणजे इनलेट करायची. जिथं आउटलेट आहे तिथे इनलेट करायची. समोर हा शिलालेख दिसतोय का, हा संपूर्ण देवनागरीमध्ये लिहिला गेलेला. याच्यामध्ये पूर्वेची बाजू दिसते, सोनेरी रंगात पेंट केलेली, इकडची. याच्यामध्ये कधी काळी काम चालू झाले याची तारीख आहे. मधोमध भवानी माते शिल्प आहे, विदाउट पेंट केलेली आहे, ती पश्चिमेची बाजू आहे. याच्यामध्ये कधी काळी काम संपलं याची तारीख आहे. संपूर्ण शिलालेखीचं एक वैशिष्ट्य असं की कुणाच्या काळामध्ये विहीर बांधण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत का शाहू महाराज आहेत, कुणाचाही उल्लेख याच्यामध्ये केला गेलेला नाही. एका स्त्रीचा उल्लेख आहे. देवनागरी भाषा ही वाचायला सोपी असते. जशी साहित्यिक भाषा आपली मराठी भाषा, तशी मोडी लिपी वाचायला जड जाते, तशी ही देवनागरी वाचायला सोपी जाते. शिल्पाच्या शेजारचा उभा पॅराग्राफ आहे का, पहिल्या लाईनला सौभा असं दिसतंय, खालच्या लाईनला गेवती विरुबा असं दिसतंय, शेवटच्या लाईनला सी साहेब असा उल्लेख दिसतोय. त्या विरुबाई साहेब एक्झॅक्ट कोण होत्या आणि भोसले घराण्यांशी त्यांचे नातेसंबंध काय होते हे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात मी खलबत खाण्यात सांगणार आहे. चौथ्या टप्प्यात मोठीची माहिती देणार आहे. परत एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. तुमच्या बरोबर समोर काळा दगड लागला दिसतोय का, समोर काळा पेंट लागला. पहिल्या लाईनला श्री भवानी असा उल्लेख आहे, दुसऱ्या लाईनला शंकर प्रसन्न असा उल्लेख आहे का, तिसऱ्या लाईनला शुभम भवतू असा उल्लेख आहे. आपल्या राजघराण्याचा आराध्य दैवत म्हणजे शंभू महादेव आणि कुलस्वामिनी आहे ती भवानी माता. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या छत्रपतींच्या घराण्याला अनुसरून एखादी ऐतिहासिक वास्तू असेल तर तिथला मजकूर तिथं राहतो, पण कानाकोपऱ्यात कुठं ना कुठंतरी श्री भवानी शंकर प्रसन्न हा उल्लेख आपल्याला डेफिनेट पाहायला मिळू शकतो. तर हे सिंबॉल दिसतोय. हा 75% माहिती मी सांगणार आहे, 25% माहिती शिल्प सांगणार आहे. व्यवस्थित नीट ऐकून घ्यायचं. हा सिंबॉल दिसतोय का, रायगडावरती गेला, रायगड कोणी बांधलेला होता, हिरोजी इंदोलकरांनी, बरोबर आहे. हे प्लस मध्ये असं चित्रशिल्प पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ज्या ज्या पद्धतीनं ती वास्तू असेल आणि त्याची ती दिशा असेल त्या पद्धतीनं ते फिरवलं जातं. मधला प्लस असा फिरलाय का, आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य अशा पद्धतीनं ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. इथपर्यंत तुमच्या सर्व लक्षात आलेलं असेल. 75% माहिती मी सांगणार, 25% शिल्प सांगणार आहे. प्रथम माझी ओळख करून देतो. मी अजित शिंदे, तुमच्या लिंग गावामध्ये सहर्ष स्वागत आणि मोस्ट वेलकम. प्लीज कंटिन्यू इट. आउट ऑफ द बॉक्स विचारलं, आउट ऑफ द ट्रॅक चाललाय विषय. पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण म्हटली जायची, आड आणि विहीर, बरोबर आहे. आडाचा भाग आहे आणि मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला. या आडाला स्वयंभू पाणी आजही नाही, यापूर्वीही कधी नव्हतं, भविष्यात फ्युचरमध्ये कधी येऊ शकत नाही. याच्या पाठीमागचं कारण असं आहे कारण नॅचरल भूगर्भातले झरे नाही आहेत. मग याला पाणी येतं कुठून, याचं तळ लेवल आत्ता इथनं 10 फूट अंतरावर, याची ग्राउंड लेवल, आणि ते पाणी ज्यावेळेस असं वरती येतं आणि मॅच होतं त्यावेळेस तिकडचं पाणी खालूनच याच्यामध्ये पर्क्युलेशन होत असते. तिकडे 1 फूट पलीकडे पाणी वाढलं की इकडे अर्धा फूट
वाढतं. त्याची सिस्टम आहे. हे पाणी कधी येतं आणि कोणत्या महिन्यात येतं? नवरात्रीचे 9 दिवस असतात का? त्याच वेळेला या फरशीवरती पाणी प्रवेश करतं. नंतर कितीही पाऊस पडू द्या, पाणी प्रवेश करत नाही. या विहिरीचं एक शास्त्र आहे. तदनंतर एक दुसरी गोष्ट अशी, याची उंची वरपासून तळापर्यंत 35 फूट खोल आहे, जास्त नाही. हा भाग चौरस भाग आहे. तिकडचा भाग वेगळा आहे, इकडचा भाग वेगळा आहे. याच्यामध्ये एक परिस्थिती अशी, इकडच्या बाजूला आहेत त्या 6 मोठा आहेत, त्या पूर्वेला 3 आहेत, पश्चिमेला 3 आहेत. याला म्हणतात म्हणजे काय? त्याच्यात काही म्हणजे काय अजून सांगितलेलं नाही, फक्त मोजून दाखवतोय. जागेवरती आपण त्या मोठ्याच्या गेलेलो नाही. आता इकडच्या 6 मोठांपैकी 3च मोठा चालायच्या, बाकीच्या चालत नव्हत्या. जोपर्यंत इथं पाणी आहे तोपर्यंतच या मोठा चालणार. एकदा पाणी तिकडचं खाली गेलं की इकडचं पाणी रिप्लेस पलीकडं जातं. इकडचं पाणी बंद झालं की इकडच्या मोठा बंद होऊन जायच्या. आता पूर्वेच्या बाजूला 2 शिल्प दिसत आहेत, ते उत्तरेच्या बाजूला रायगडला कोण गेला असेल, तुम्ही नक्की गेला असाल. रायगडच्या प्रवेशद्वारावरती अशा पद्धतीचे शिल्प आहे. याला व्याल असं म्हटलं जातं. व्याल वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन, एकत्रितपणा. शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतोय तो वाघाचा. शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं. ते साहित्यात मराठी भाषेत मांडलं गेलेलं प्रतीक आहे. जिथं कमान जुळलेली आहे तिथं बरोबर असं भाल्यासारखं एक इस्पिकेटसारखं असं चिन्ह दिसतंय का? पन्हाळगड, हा इस्पिकेट का असं दिसतंय का? काय हो, कुठे पन्हाळगडावरती मधोमध भाल्यासारखं दिसतंय. पन्हाळगडावरती कधी गेलात? पन्हाळगडावरती खोबजी आहे, त्यातला एक दगड काढला ना अख्खा दरवाजा पडणार. तसा ह्याचा एक दगड काढला ना, हा अख्खं भिंत पडून जाणार आहे. याच्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक ठिकाणी जुन्या लोकांनी काही ना काहीतरी सांकेतिक खून, म्हणजे असं काहीतरी की स्टोन म्हणतात त्याला, की स्टोन म्हणतात. अशा पद्धतीनं ते जतन करून ठेवलेलं आहे. आता विहिरीची डिझाईन संपूर्ण शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार कसा आहे आणि कुठं आहे? 2019ला सांगली, कोल्हापूर, आलमट्टी धरण हे पाण्याखाली गेलेलं होतं. 2019ला 11 पायऱ्या बुडलेल्या होत्या. बरोबर, 11 पायऱ्या इकडच्या बुडलेल्या होत्या. 1995 आणि 96 साली 14 पायऱ्या बुडलेल्या होत्या. तदनंतर इतकंसं पाणी आलेलं नाही. त्याच्यानंतर इकडंच पाणी का जातं? तिथनं एक समोर पांढरा कंगोरा दिसतोय, नुसतं मागं वळायचं, पोझिशन हलवायची नाही. भिंतीला एक पांढरा कंगोरा दिसतोय का? त्याच्यावरती 1 इंच सुद्धा पाणी कधी जात नाही. पाठीमागचं रिझन असं आहे, कारण असं आहे की शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार आहे. दुसरं सायन्स काय सांगतं माहितीये? हे ऐतिहासिक कारण झालं. सायन्स काय सांगतं माहितीये? थोडं पलीकडे जायला जागा द्या. काय झालं? त्यांना पुढे जाऊ दे. कमान दिसते का? त्या कमानीच्या बरोबरी लेवलनं पाणी चालतं. पण मधला गाभारा आहे ना, हा कायम पाण्याखाली कधीच नसतो. याच्या पाठीमागचं कारण असं आहे, तो एअर फ्लो अशा पद्धतीचं असतं आणि वरनं हवेचा दाब पाण्याला दाबतो आणि पाणी, तिकडची लांबी जास्त आहे, तिकडची लांबी कमी आहे, पाणी इकडंच दाबलं जातं. हे सायन्स सांगतं. आणि ऐतिहासिक दृष्ट्या जर बघितलं तर शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार विहिरीला आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या? तुमची काय अजून फोटो काढायचे काढून घ्या, आपल्याला वरती जायचं. माऊली, मला हे सांगा, हे दरवाजे कुठे जातात? हे दरवाजे मधल्या टप्प्यात जातात. हा, मग पण आता शूज काढणार आहे? हा, नाही, मी काय विचारतोय तुम्हाला, आता ही वरची जी कमान आहे त्याच्यात हा दरवाजा नाही, वरती जात नाही पाणी. मग नाही, हा दरवाजा कुठे जातो? वरच्या मजल्यात जातो तो. वरती फ्लोर रे, वरती खिडकी लागली. रुको जरा, रुको. त्यांची इच्छा आहे तर ती पूर्ण करू द्या. एवढा लांबून एवढे खर्च करून आले ते. एक तर आधीच गार लागलेलंच आहे. पुढे महाराष्ट्र गार काढूनच घ्यायचं नाही तर. आता वरती गेला ना तर वरतीच थांबा आणि तसंच वरती आउटलेट बाहेर निघा. आम्ही इकडून येणार. वरून आत येता येते. घेऊनच जा. शूज घेऊन जावा, परत खाली यायला लागत. मारा. एक मिनिट, मग एक काम करता असं वरूनच पण तुम्ही हेलिकॉप्टरने जाता नाही. पाणी आता मी उतरायला
पाण्यात आहे ना बाहेर. अरे ट्रेकिंग वाला माणूस आहे तो. अरे बाबा तो कुठेही जातो फक्त गोव्यात पडला म्हणून त्याला आता माहिती सांगा. आता माहिती सांगा. माणूस गेला आमच्या आतमध्ये. रिव्हेरिफिकेशन होणार आता. व्हेरिफिकेशन तिथं स्विमिंग पूल इथं विहीर आहे. सांभाळ जरा. ही चिन्ह काय आहे? हे नक्की चिन्ह काय आहे? हे त्रिशूळ आहे. ओके. हे त्रिशूळ आहे. हा. दोन्ही त्रिशूळात फरक आहे का? आहे. फरक आहे का? त्याची डिझाईन आकार उकार वेगळा केलेला आहे का? बरं. आपल्यापैकी काही जणांनी समजा हे त्रिशूळ बनवलंय, हे सरळपर्यंत दिसतंय, पण त्यांनी दुसऱ्या काही आपल्या ग्रुप मधल्या अर्ध्या भागाने हे जे दुसरं बनवलंय त्याचा थोडासा आकार उकार वेगळा केलेला आहे. हे शिल्पकारांच्या मध्ये एक तस्ती होती. ही कुठं होती आणि कशी होती हे मला काहीतरी महत्वाचं शिल्प आहे म्हणजे जिथून ती सुरुवात झाली हे दाखवल्याशिवाय मला ते लक्षात तुमच्या परत हे जे कमळ दिसते वरती छताला त्याच्याविषयी काही माहिती आहे? खिद्रापूरला गेलात का? खिद्रापूर सांगली घेतोय बोला. मधोमध्ये एक होल आहे हा. आणि त्या पौर्णिमेला चंद्र आल्यानंतर बरोबर तर तो त्याचा प्रतिबिंब खाली पडतो. अशा पद्धतीचं हे जे दिसतंय हे खिद्रापूरला आपल्याला पाहायला मिळू शकतं. हे जे आहे हे जुन्या काळातलं म्हणजे जी जे देवळं आहेत ना त्या देवळांवरतीच हे अशा पद्धतीचं पाहायला मिळू शकतं. कुठं ऐतिहासिक वास्तूवरती पाहायला मिळू शकत नाही. याचा अर्थ काय होतो असं काय आहे का? नाही नाही घुमटच म्हणतो आपण. दुसरं काय? घुमटच म्हणतो. जसं आपलं हे जे आहे ना आग्र्याचं पूर्वेला बाहेर निघायला रस्ता आहे जिथं तुम्ही मला भेटा. कुठं चला ताई चला कुठे चला लाईव्ह बनवा दूंगा. असं व्लॉगिंग करा इकडे. मला व्लॉगिंगच येत नाही. कौन से देखे इस इंसान को? क्यों इकडे द्या. चालू आहे का भाई? चालू आहे. अभी देख मेरा व्लॉगिंग का स्किल्स. 9 मिनिटाचा व्हिडिओ चालू झालं ना. तर आज या ठिकाणी आम्ही बारामोटेच्या विहिरीला आलेलो आहे. पण इकडं आल्यानंतर अजित सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये +3 वर्जन आहे. ते 12 मोटीची विहीर आता 15 मोटीची झालेली आहे. आणि हे आमचे डॉक्टर साहेब आहेत. हे आमचे अजित सर आहेत. हे पण एक गाईडच आहेत. हा सिद्धेश आहे. हा फर्स्ट टाइम राईडला आला आहे. हे दोघं नवीन रायडर आहेत. हा आहे शुभंकर. हा आहे हितेश. आणि आम्ही आता वर चाललो. ते म्हणून सर नुसतं फोटो मध्ये येतात. त्यांना वेगळीच हाऊस आहे. चला चला लवकर व्लॉग चालू झालाय आपला. असा व्लॉगिंग कंटेंट तुम्ही बघितला नसेल. चला अरे चला त्या अक्षय कुमारला जाऊ द्या. चला. अक्षय कुमार किधर है? तर आता आम्ही चाललेलो आहोत वरती आणि वरून परत खालीच बघणार आहे. मग खालनं वर कशाला बघायचं हा पण एक मोठा मुद्दा आहे. शाळेत आम्हाला शिकवलं नाही पण आता आम्ही शिकणार आहे. चला. दम लग गया. इथल्या इथंच कार्डिओ झालेला आहे पोरांचा. आणि कॅमेरा ओनर अभिषेक नवले फ्रॉम सातारा. संपली बॅटरी संपलेली आहे. अत्यंत दुःखद गोष्ट घडलेली आहे मित्रांनो. बॅटरी संपलेली आहे. गोप्रोवाल्यांचं दुःख गोप्रोवाल्यांनाच माहिती. श्रीनी तब्बल 20,000 रुपये खर्च करून दायनीचा जॅकेट घेतलेला आहे. आणि ती नळी जी दिसतीये ती हवा भरायची नसून पाणी प्यायची आहे. त्या ज्या नळ्या दिसतात त्यांच्या जॅकेटवर त्या पाण्याच्या आहेत. हवा भरायची नाही. तर कृपया. आणि आता आपण खालनं वर वरनं खाली. आणि बॅटरी लो झालेली आहे. मुख्य विहीर आहे. एक्झॅक्ट नक्की मुख्य विहिरीचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे आता. इथनं आपण जिथं बसलोय तिथून तळापर्यंत अगदी तळापर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत 110 फूट खोल आहे. ती 35 फूट खोल होती. किती परस झाली? 110 म्हणजे 15.5 परस. इथनं खाली आत्ता जे आहे ना हे लेवल दिसते ना पाण्याची. इथनं खाली आत्ता 50 ते 55 फूट पाणी. ओके. हा भाग अष्टकोनी तो भाग चौकोनी होता. 1 2 3 4 ती 5 ती 6 ती 7 आणि इकडची आहे ती 8. प्रत्येक अष्टकोनाच्या कोपऱ्यावरती नागाचं शिल्प दिसतंय का? सासा भिंतीवरती बघायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सजा होती ती कडेलोट होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सजा होती ती हत्तीची पायदळ होती. ती विनाकारण कुणालाही दिली जात नव्हती. ज्याचा अतिरेक झाला असेल स्वराज्यावरती त्यालाच ती दिली जायची.
नाही तर विनाकारण कुणाला मारलं जात नव्हतं. परंतु शाहू महाराजांच्या काळामध्ये 1700च्या काळात सजा कोणती होती? एखादा गुन्हेगार जर आढळल्यास तर त्या व्यक्तीला एखादी ऐतिहासिक वास्तू पूर्ण होईपर्यंत किंवा गड किल्ल्याची रचना पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काम करावं लागत होतं. मग ते 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, किंबहुना 1 दिवस लागेल. जोपर्यंत काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची सुटका होणे नाही. परंतु प्रत्येकाला आपापल्या स्टेटसनुसार काम दिलं जात होतं. म्हणजे कोण दगड घडवण्यात माहिर असेल त्याने तेच काम करायचं, कोण दगड रचण्यात असेल त्याने तेच काम करायचं. मगाशी कुणीतरी विचारलं होतं हे जात्याचं काहीतरी. तुम्ही चुना, काळा गूळ, उडदाची डाळ आणि शिस जे असतं ना ते समप्रमाणात ज्यावेळेस मिश्रण केलं जायचं त्याच्यासाठी ते दाचं वापरलं जायचं. असं अच्छा, हे जॉईनिंगसाठी. हे जे दिसतंय का, याच्या पूर्वीच्या काळामध्ये सिमेंट हा प्रकार नव्हता. काळा गूळ, उडदाची डाळ आणि शिस याच्यामध्ये ह्या दर्जा भरल्या गेलेल्या आहेत. आणि कोण शिल्पकार असतील, आपल्या जेवढे शिल्पकार जे आहेत, कोण शिल्पकार असतील त्यांनी शिल्पच बनवायचे. शिल्प बनवताना मेथड असं आहे की कोणत्याही पद्धतीचं शिल्प बनवलं गेलं तर ते एकाच कास्टमधलं असावं, एकाच जातीतलं असावं. परंतु त्याच्यामध्ये समथिंग डिफरन्स, काहीतरी थोडासा फरक असणं जास्त गरजेचं आहे. वर्तुळ तर वर्तुळच बनवायचं, थोडाफार फरक असणं गरजेचं आहे. असं नागाचं शिल्प जर कुठं दिसलं त्या लक्षात ठेवायचं पंत दलित समाज. कोणता समाज आहे? पुण्यामधून कोण असाल तर लक्षात ठेवा. एवढ्या जेलमध्ये तुम्ही इथं वक्कल दिसतं आपल्याला, नंबर असतात का? इथं नंबर नसतात. अष्टप्रधान मंडळातला आहे, पाटील घराण्यातला आहे, कुठल्या आणखीन घराण्यातला आहे, त्याच्याशी काही घेणं देणं मानलं जात नाही. परंतु त्या व्यक्तीला तिथं सगळ्यांना एकाच नावाने ओळखलं जातं, एकच नंबर असतो, म्हणजे तो पंत दलित समाज. हे 4 वाघ दिसतात का? याच्यामध्ये मी लास्ट आणि बेस्ट पॉइंटला मी तुमचा निरोप घेणार आहे. पण इथून पुढं आता व्यवस्थित माहिती ऐकायची प्लीज. माझ्या अंगात आता संभाजी शिरले टप्पा नाही, डायरेक्ट गोल. पूर्ण गोल आहे का? गोल आहे. ते बांधलंय का नुसतं माती इथे? नाही बांधली गोल बांधलंय का? फक्त 110 फुटापैकी 90च फूट बांधकाम केलेलं आहे, बाकीचं 20 फूट बांधकाम केलेलं नाही. जर ते बांधकाम केलेलं असतं तर स्वयंभू झरे जे आहेत ना ते आलं नसते. बरोबर आहे. हे काय? मला पाणी कुठवर येतं म्हणे? ही पहिली खालची हा बोर्ड. पांढरा कंगोरा दिसतोय का? हे अँगलचं गर्डर दिसतंय का? अँगलचं गर्डर दिसतंय का? ह्याच्याच बरोबर असा किनारीला बरोबर पांढरा कंगोरा दिसतोय का? ते गेले ना वरती. पेंट आहे ना त्याच्यामध्ये. डोकं लागतं माझं कुठं गेलं तरी. अरे आहे का क्या? ओके गुरुजी. मी तर घाबरायचो. ओ गुरुजी. प्रेझेंट सर. गोइंग इनसाइड राईट ना. मी याच्या आधी पण आलोय ऍक्च्युली, बट फर्स्ट टाइम मी इथे आलोय. या ठिकाणी आता आपण आलो आहोत. हा विहिरीचा 3रा टप्पा आहे. कसं आहे, पाणी पडतंय त्यामुळे आवाज मला वाढवायला लागणार आहे. या ठिकाणी जिथे आलो आता हा 3रा टप्पा आहे. हा 3रा टप्पा म्हणजे काय, याला खलबतखाना असं म्हटलं जातं. खलबत्ते आणि मसलदे हे पूर्वीच्या काळामध्ये म्हटले गेले शब्द. म्हणजे 1600च्या काळात छत्रपतींच्या काळामध्ये शिवाजी महाराज 1700च्या नंतर जे इसवी ख्रिस्तानंतर जे इंग्लिश कॅलेंडर निघालं त्याला मीटिंग असं म्हटलं जातं. तशी ही मीटिंग रूम आहे. तर या ठिकाणी इसवी सन 1719ला काम चालू झालं आणि 24ला काम संपलं. 5 वर्ष विहिरीचं काम चालू होतं. हाच विचार जर शकेमध्ये मराठी कॅलेंडरनुसार केला तर इसवी सन 1719 ते 1724 असं सांगितलं होतं. तर शके 1641 ते 1646 शके आणि इसवी सन याच्यामध्ये 78 वर्ष आणि 4 महिने एवढा फरक असतो. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात ही विहीर बांधण्यात आली आहे. काळ त्यांचा होता, पण बांधून घेण्याच्या पाठीमागची जबाबदारी होती ती एका स्त्रीची होती. ती स्त्री म्हणजे कोण होती तर वीरूबाई साहेब, असं मी तुम्हाला आत येताना नाव वाचून दाखवलं.
आत येताना दाखवलं होतं. एक्झॅक्ट वीरूबाई साहेब नक्की कोण होत्या आणि भोसले घराण्याशी त्यांचे नातेसंबंध काय झालेले होते हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर सातारपासून 14 किलोमीटर इकडं आलात तसं 16 किलोमीटर तिकडं दहावर्षी म्हणून एक गाव आहे. दहावर्षी गाव आमचं नाही, तुमच्याकडे केंद्रबिंदू का केलेला आहे मी लक्षात ठेवा, हे तुमचं गाव आहे, आमचं नाही. झाशीची राणी हे माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई, त्यांचा जन्म त्या गावात झालेला. त्या गावामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींचा एक मठ आहे आणि त्या मठामध्ये ह्या वीरूबाई साहेब सेविका होत्या. शाहू महाराजांचं म्हणजे संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज 9-10 वर्षाचे असताना त्या ठिकाणी दळणवळण त्या ठिकाणी होतं, म्हणजे त्यांची श्रद्धा होती. दोघांच्या मध्ये मैत्री संबंध त्या ठिकाणी झाले आणि काही काळानंतर मैत्रीचं रूपांतर हे दासीमध्ये झालं. कसं झालं आणि कुठं झालं? ज्या वेळेस शाहू महाराजांना रायगडी बोलवण्यात आलं, हे कधी आलेलं होतं? ज्यावेळेस आपण आपल्या पायावरती ढुंगा मारून घेतलेला होता, दगड, म्हणजे संगमेश्वरला आपण आपल्या माणसांना पकडून दिलं होतं, म्हणजे संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये औरंगजेबाची मदत केलेली होती. त्यावेळेस ते या ठिकाणी सुटून निघून गेले. आता पकडल्यानंतर तो भाग वेगळा आहे, त्यांचा इतिहास वेगळा आहे, आपला इतिहास वेगळा आहे. आणि याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली की शाहू महाराजांना रायगडी बोलवण्यात आलं. आता रायगडी बोलवल्यानंतर या दोघांच्या मध्ये मैत्री संबंध पहिल्यांदा होते. स्वराज्यात जर कुणाला राहायचं असेल तर मैत्री म्हणून चालत नाही, त्याला प्रत्येकाला आपापली ही जे आहे पद दिलं जातं, काही ना काहीतरी वास्तू दिली जाते. त्या पद्धतीनं वीरूबाई साहेबांना दासीचं पद दिलं आणि त्या दासींनी ही संपूर्ण वास्तू बांधली. दासीचा वेगळाच प्रकार नंतर झालेला होता, टॉपला 5व्या टप्प्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या दासींनी संपूर्ण वास्तू बांधली. पण वीरूबाई साहेब या चाणक्य बुद्धीच्या होत्या, खूप बुद्धिमान होत्या आणि शाहू महाराज राजघराण्यातले होते म्हणून दोघांचा मेळ लागला. परंतु वीरूबाई साहेबांना राजनीती माहिती होती, रणनीती माहिती नव्हती. रणांगणात रणनीती कशाला म्हणतात? रणांगणात उतरून शमशेर चालवणं वाटत्या इतक्या सोप्या गोष्टी नव्हेत त्या. आणि त्याच्यामध्ये यांनी काय केलं की सह्याद्रीचे रस्ते कुणाला सापडत नाहीत आणि त्यामुळं त्यांनी अखंड हिंदुस्थानातून त्या काळामध्ये 3500 प्रकारच्या आंब्याची झाडं एकवटली आणि जवळपास 400 एकर परिसरामध्ये त्याची लागवड केली. आणि गनिमांपासून ही वास्तू शेवटपर्यंत वंचित ठेवलेली आहे, त्यांना कधी नजरेस येऊन दिली नाही. आजही आपण रस्त्यावरती आलो, त्या रस्त्यावरनं गुजरलो तरी आपल्याला ही वास्तू आत आहे, बारामतीची विहीर, हे लक्षात येत नाही, सहज नवीन माणसाला लक्षात येत नाही. त्याच्यानंतर या पाण्याचा वापर त्या आंबराईसाठी केला गेलेला होता. अंताळी पाणी हे संपूर्ण शेतीसाठी वापरलं जातं. अशा पद्धतीच्या 5 विहिरी आहेत, मळवी, खडकी विहीर, चाहूर, विटेबंद आणि बेंद. त्या 5 विहिरीचं या 6व्या विहिरीचं नेटवर्क जुळायचं आणि संपूर्ण आंबराई त्या काळामध्ये भिजवली जात होती. तर आता मूळ मुद्द्याकडे वळूया. शाहूंचा जन्म 18 मे 1682 रायगडावरती झाला. रायगड हा जिल्हा आहे, तालुका मानगाव, गाव आहे गांगवली. या गांगवली गावामध्ये जरी त्यांचा जन्म झाला असेल तरी त्या काळात रायगडला वेढा दिला गेला होता. हा कुणाचा होता? तर औरंगजेबाचा होता. त्या काळामध्ये रायगडावरती फक्त आपले 4च स्वराज्यातले शिल्लक होते, ताराराणी, राजाराम, इसुबाई आणि शाहू महाराज. मावळे किती असावे तर 450 मावळे फक्त त्यावेळेस शिल्लक होते. 5000 सेनेपुढं 2000 सेनेपुढं आपल्या 450 मावळ्यांचा निभाव लागणार नाही. तिथं शरणागतीशिवाय मार्ग नाही. म्हणून ताराराणींनी आणि इसुबाईंनी ताराराणीला आणि राजारामांना जिंजीला पाठवण्याची व्यवस्था केली. ते कशासाठी? मागं कोणतरी शिल्लक असावं म्हणून. काही काळानंतर औरंगजेबाच्या वेड्यामध्ये इसुबाई आणि शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत राहिलेले होते बोलून घेतल्यानंतर. परंतु 29 वर्ष इसुबाई होत्या, 17च वर्ष शाहू महाराज होते. काही काळानंतर ज्यावेळेस ही राजकैद लाभली, आपल्याला काय बेड्या वगैरे घातलेल्या नव्हत्या. आता ह्याच्यामध्ये राजकैद लाभल्यानंतर इथं सगळं व्यवस्थित चाललं की. पण इसुबाईंनी काय 17 वर्ष शाहू महाराजांच्या बरोबर काय सारीपाठ खेळलेला होता का? नव्हता ना. यांनी प्रत्यक्ष जसं राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं तसं इसुबाईंनी शाहू महाराजांना घडवलेलं होतं की जर तुम्ही पुढे गेलात तर करायचे काय, मी एकटी गेली तर करणार आहे काय, दोघं गेलो तर करायचं काय, जर सुटलो तर, नाही सुटलो तर विषय येतच नाही, आपला शेवट हितच आहे. हे तर केवळ सत्य होतं. याच्यामध्ये औरंगजेबाचा मृत्यू हा नगरला झाला. नगरला मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गादीवरती आला. हा गादीवरती आल्यानंतर हा मुळातच कधीही पावलावरती पाऊल ठेवून कधी चाललेला नव्हता किंवा वडिलांची आज्ञा कधी पाळलेली नव्हती.
म्हणजे औरंगजेबाची. आणि त्या अनुषंगाने त्यांनी भावनेच्या आहारी जाऊन शाहू महाराजांची सुटका केली. का तर बालपणात इथं आलेत, त्यांना स्वराज्य माहिती नसेल, मायलेकरांची तुटका करायची आणि येसूबाईला दिल्लीला हलवलं आणि मायलेकरांची तुटका करायची. पण येसूबाईंनी, मी आता सांगितल्याप्रमाणे, येसूबाईंनी शाहू महाराजांना पक्क घडवलेलं होतं. मगाशी आत येताना मी तुम्हाला एक सांगितलं होतं, सोल्युशन हे दिलं होतं, क्ल्यू दिला होता की पुण्याचं आणि या विहिरीचं 25% नातं आहे. पुण्यातले बाजीराव पेशवे हे नाव ऐकून आहे, त्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांना घेऊन इथे येतात शाहू महाराज. कारण त्यांना राजनीतीही माहिती होती आणि रणनीती देखील माहिती होती. तिथं आल्यानंतर सगळं व्यवस्थित चालायला सुरुवात होते नाही होते. 2 वर्षानंतर या ठिकाणी परत एक तिसरी व्यक्ती पुण्यातलीच उभी राहते. तिचं नाव आहे बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ या ठिकाणी आल्यानंतर बाळाजी विश्वनाथ हे थोर होते, विद्वान होते, चतुर होते आणि त्यांना छत्रपती घराण्याविषयी बारकाईने आस्था होती. अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं निभावून नेलं. आणि होता 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 7 वर्ष गेल्यानंतर इथं एक खलिता येतो. स्वराज्यावरती संकट यावं तरी किती यावं, त्याला ही प्रमाण असतं. आता इथं आलं संकट परत एकदा. इकडे जे 2 जण पाठवले होते, ताराराणी आणि राजाराम. या राजारामांचा मृत्यू हा 1707 होतो. राजारामांची समाधी पुण्यामध्ये सिंहगडावरती आहे. तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर बघून घ्या. सिंहगडावरती राजारामांची समाधी आहे. आणि उरतात ताराराणी. ताराराणीला इथं आल्याशिवाय पर्याय नाही. पण ताराराणींची स्वतः शमशेर तर होत्याच, पण त्यांच्या 2 बाजू इतक्या भक्कम होत्या की मोगलांची सल्तनत हलवायची म्हटलं तरी त्यांची तयारी होती. त्यांचं नाव आहे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. अतिशय खतरनाक होते ते. आणि ते सगळेजण 7 जण इथं निभावून स्वराज्य स्थिर स्थावर तिसऱ्यांदा झालं. ते ह्या जागेवरती झालं. स्थिर स्थावर झालं. पण आपल्याला जर आपलं घर स्वच्छ पाहिजे असेल तर आपलं अंगण स्वच्छ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या स्वराज्याची ही राजधानी जी आहे, अजिंक्य तारा हे नाव ऐकून आहे, अजिंक्य तारा नाव ऐकून आहे. हा गड मुघलांच्याच कैदेत अडकलेला होता. त्याचं नाव आझमगड होतं. पण तो ह्यांना कोणी सोडवला नाही. हा सोडवला कोणी तर ताराराणींनी सोडवला. आणि जो ज्यावेळेस आझमगड या नावाने ओळखला जात होता, त्याला पहिलाच वेढा दिला. पहिल्याच वेढ्यात तो गड काबीज स्वराज्यात करून घेतला. तिथपासून आझमगडाचं नाव अजिंक्य तारा असं पडलेलं आहे. राहतो राज्याभिषेकाचा विषय. राज्याभिषेक इथं जर करायचा असेल तर दोघांच्या मध्ये एकाचाच झाला पाहिजे, ताराराणींचा किंवा शाहू महाराजांचा. दोघांच्या मध्ये एकाचा. नियमानुसार राजारामांचा झाला पाहिजे. राजाराम हे छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू आहेत. आता त्यांचा झाला पाहिजे. ते गुजरून गेलते. पण छत्रपतींच्या घराण्याला अनुसरून जर एखादा इतिहास बघितला व्यवस्थित तर पुरुष असताना स्त्रीचा राज्याभिषेक कधी होऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये तंटा निर्माण झाली. हा तंटा म्हणजे युद्धाचं पातळी निर्माण झाली. परंतु हे युद्ध बाळाजी विश्वनाथांनी होऊन गेलेलं नाही. हा तोडगा पुण्याहून कोण असेल तर लक्षात ठेवा, पुण्याच्या बाहेरच्या नाशिक रोडला जाताना राजगुरू नगर खेड म्हणून एक गाव आहे का, चाकणच्या पुस्तकात राजगुरू नगर खेड मध्ये याच्यामध्ये निष्कर्ष निघाला. हा तोडगा कोणता काढला? एका गादीच्या 2 गाद्या. म्हणजे दुसरी गादी कुठली स्थापित झाली? कोल्हापूरची गादी स्थापित झाली. आणि 12 जानेवारी 1708 शाहूंचा राज्याभिषेक सोहळा या सातारच्या गादीवरती झाला. आणि सातारा ही स्वराज्याची 4थी राजधानी निर्माण झालेली आहे. ही सगळी सूत्र याच ठिकाणी, हिलाच बालेकिल्ला असं म्हटलं जातं. थोडंसं पलीकडे जावा, काहींनी इकडे थांबा, काहींनी तिकडे थांबा. मला काही शिल्प दाखवायचे तुम्हाला. मोगलांचं बेसिक साधन काय होतं? हत्ती. त्या साईडला उत्तरेला. याची सांकेतिक खूण अशी आहे, मराठ्यांनी मोगलांच्या संदर्भात या ठिकाणी खलबते केलेत याची ती सांकेतिक खूण आहे. हा एव्हिडन्स आहे. वरच्या बाजूला एक शिल्प दिसतंय का? पक्षी. तुम्ही इथं बघा, तिकडं बघा, इकडं. तुम्ही तिकडं पाठीमागं बघा, पाठीमागं वळून बघा. तुम्ही इकडं बघा, इकडं. नाही, मला जेवढे माहिती आहे तेवढं शिकवलं. यांना एकत्र दिसणार आहे का एकाच्यावर? ते वेगवेगळ्या दिसतात. तर ते त्याच्यामध्ये वेगळा प्रकार काय आहे का? मोरामध्ये 2 मोर आहे. नाही, नाही वेगळा प्रकार आहे. चोच मोठी आहे का? चोच मोठी आहे का? खूप मोठी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांना आपण पाहिलेलं नाही. आता जर बघायचं असेल तर फ्रेम मध्ये किंवा स्टॅच्यू मध्ये आपण बघू शकतो. आता त्याची चोच मोठी आहे. त्याच कारण बघा, त्यांना जर बघायचं असेल ना, त्यांचे जिरटोक असतात ना, त्याच्या पाठीमाग मोत्याची माळ लोंबकळत असते. त्याच्या चोचीमध्ये मोत्याची माळ आहे.
असं शिल्प जर कुठं दिसलं तर एक लक्षात ठेवा, त्या वास्तूमध्ये एक तर मुघलांच्या संदर्भात खलबते घडलेले असावेत, नाही तर अवतीभोवती मुघलांच्या स्वाऱ्या येऊन गेलेल्या असावेत, याची ती सांकेतिक खूण आहे. तिथं साखळदंड दिसतोय, हा समजा आपल्यापैकी कुणीतरी एकाने बनवलेला असेल. याची जाडी जास्त आहे, त्या कड्यांची संख्या 18 आहे. ह्याची दुसऱ्यानी कुणीतरी बनवली, साईज लहान केली आहे आणि कड्यांची संख्या 28 आहे. या शिल्पकारापेक्षा या शिल्पकाराने 10 कड्या जास्त बसवलेल्या आहेत. त्यांना नागाच्या शिल्पातली माहिती सांगतोय राहिलेली. ही वर्तुळं दिसत आहेत पाठीमागची, तुमच्या पाठीमाग आहेत, इकडे पण आहेत. कोण अंतर्वक्र आहे, कोण बाह्य वक्र आहे, कुणाला 3 खाचा आहेत, कुणाला 2 खाचा आहेत. अशा पद्धतीचं आहे. तुम्ही जिथं हात लावलाय ना तिथं भवर काड्या आहेत, एक लोखंडी दिसत आहेत का? काही ठिकाणच्या आहेत, काही फ्लॅटच्या पडलेल्या आहेत. या कड्यांचा वापर संपूर्ण पडद्यासाठी केला जायचा आणि त्या सर्वांची बैठक व्यवस्था या ठिकाणी असत होती. तुम्ही आता काही सर्वजण फ्लॅटमध्ये राहत असाल, तर आता घरामध्ये आणि फ्लॅटमध्ये जरी आपण केलं तरी गृहप्रवेश हा करतोच ना, वास्तूक शांत तर घालतोच ना. वास्तूक शांत घालतो त्यावेळेस पुजारी काका एवढी सोन्याची प्रतिमा आणायला लावतात आपल्याला. त्याला वास्तूक पुरुष असं म्हटलं जातं. वास्तूक पुरुष हा आग्नेय दिशेला कोपऱ्यात पालता काढायचा असतो. एक्झॅक्ट वास्तूक पुरुष कसा असतो हे रिलेटिव्ह वगैरे पाहुणे मंडळी किंवा मित्रमंडळी आले असतात, त्यामुळे आपण बघायला जात नाही. वास्तूक पुरुष कसा असतो माहितीये? याला म्हणतात वास्तूक पुरुष. दोन्ही हाताने दोन्ही बाजूला आपण काढलेत का? आमच्या विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही धातूचा वापर केला गेलेला नाही, लोखंड वगैरे नाही. म्हणजे जसं RCC बिल्डिंगला वापरतो ना आपण, असं काय नाही. सगळ्या इंटरलॉक मध्ये सगळ्या सिच्युएशन आहेत. आणि ते जे आहे हे धातूचा वापर का केला गेला नाही, फक्त पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती, संपूर्ण वास्तू ही दगडामध्ये असू नये, वास्तुशास्त्र म्हणून मुठभर का होईना माती असावी, एक वीट वापरली गेलेली जिन्याच्या त्या कोपऱ्यात बघा आहे का. 25 जण सुद्धा आत येऊ शकतो. तिकडून ह्या गेट वरती येताना 20-25 जण आत येऊ शकतो. खालून वरती येताना आणि वरून खाली येताना एका वेळेला गनिम जर आला तर एका वेळेला दुसरा येऊ शकत नाही. आपण त्याच्या प्रत्युत्तर करू शकतो. चला हनुमान त्याचं मी तुम्हाला सांगतो. इथे का बनवलं? पाणी आहे ना दोन्ही बाजूला, थंड राहत असतं. मोठ आणि राठ याच्यामध्ये फरक असतो. राहाट हे कोकणामध्ये चालतं, हे कोकण असतं. आपण घाटी माणसं वरच्या भागात, त्यामुळे आपल्याकडे मोठ चालतं. आता हे जे आहे हा परिस्थिती दिसते ते नक्की एक्झॅक्ट काय. हा खड्डा दिसतोय ना, त्याला थारोळं म्हटलं जातं. एका खड्ड्याला एक थारोळ, अशी 3 थारोळे. तिकडं 3 आहेत, तिकडं 3 आहेत. 3 त्रिक 9 झाली इकडं. आता याच्यामध्ये ही होलं दिसत आहेत का, ही न कळत केसभर अशी गहूभर अशी तिरकी असतात. आणि याच्यामध्ये 4.5 ते 5 फूट उंच 2 लाकडी खांबा असतात. ही तिरकी का असतात तर ह्याच्यामध्ये लाकडी खांबा असे वरच्या बाजूला असे उभे राहतात तिरकी, कारण खालून येणारी जी बास्केट आहे या 2 दगडांना धरकू नये म्हणून असे हे तिरकी उभे राहतात. मध्ये एक व्हील असतं 2.25 ते 2.5 फूट रुंदीचं आणि शंकू आकाराची कातड्याची पिशवी, लेदरची बॅग. एका वेळेला 150 ते 200 लिटर त्याच्यामध्ये पाणी बसू शकेल एवढी त्याची कॅपॅसिटी असते. तिचं नाव आहे पखाल. पखाल असं म्हटलं जातं. आता त्या पखालीमध्ये 150-200 लिटर पाणी बसू शकतं. पखालीला वरच्या बाजूला ज्या दोऱ्या बांधलेल्या असतात तिला नाडा म्हटलं जातं आणि पृष्ठभागाला 3री दोरी असते तिला सौंदोर असं म्हटलं जातं. आता ती बास्केट ज्यावेळेस खाली पाण्यामध्ये बुडलेली असते, फक्त नाडा असतात तिच्याबरोबर, सौंदोर नसते. सौंदोर कुठून असते? त्या खुणा दिसतात त्या घासलेल्या तुमच्या समोर आहेत का? इकडं पण आहेत. ह्याच्यामध्ये आडवा एक रोलर असतो, त्याला कणा असं म्हटलं जातं. मध्ये छोटीशी फुली असते, त्याच्यावरून 3री दोरी सोडलेली असते. ज्यावेळेस पखालीच्या सगळ्या दोऱ्या इथं बैलाला बांधलेल्या असतात. हा उताराचा भाग दिसतोय ना, तो तिकडचा इकडचा इकडचा, ह्याला धावपट्टी म्हटलं जातं. बैलाच्या वांडेला ते गुंफलेलं असतं. बैल पुढं चालायला लागली की रोलिंग होत होत ही बास्केट वरती यायची आणि त्या 3ऱ्या दोरीवरती सौंदर्यवरती माणूस बसायचा किंबहुना उभं राहायचा आणि ती पखाली याच्यामध्ये पलटी व्हायची. 1 नंबरला जरी पखाल पलटी झाली तरी तिन्हीची अटॅचमेंट एकच आहे. तुमच्या शेजारी तिथं गाईचं मुख आहे, शेजारी गोमुख ज्याला म्हणतो आपण, त्या गोमुखातून पाणी असं बाहेर हौदामध्ये जायचं पाठीमागच्या आणि तिथून ते पाठ होते पहिले माठ
त्या मातीच्या पाटातून पाणी बाहेर जायचं. आज ते पाट राहिलेले नाहीत. आज ती आमराई देखील राहिलेली नाही. आमराईतलं एकच झाड आहे आत्ता शिल्लक. त्या उसामध्ये समोर बरोबर असं तिरकं झालेलं एक झाड दिसतंय का? उसामध्ये आहे बघा. त्याला 300 वर्ष कंप्लीट झालेली आहे. 2024ला विहिरीला 300 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आता ही पाईपलाईन अटॅच झालेली, डायरेक्ट शेताच्या बांधावरती पाणी जातं. थोडक्यात सांगायचं झालं, ज्यांना कुणाला माहिती असेल किंवा नसेल, माळ्याच्या मळ्यामध्ये आता पाटाचं पाणी जात नाही, पाईपीचं पाणी जात. ह्या खुणा दिसत आहेत तुमच्या समोर, पायाखाली पण आहेत. तुमच्या समोर पायाखाली खुणा आहेत. ह्या संपूर्ण सौंदोर घासलेल्याच्या खुणा आजही जशाच्या तशा अस्तित्वात आहेत. ह्या 4 वाघाची माहिती घेऊन मी तुमचा निरोप घेणार आहे. तोपर्यंत मला सहकार्य करा. इथं चला. हे जे नाडा तुम्ही म्हटले, जे रस्सी असते, कुठे नाडा, विहीर, दोरी असते. मग ते कशाने बनलेलं असतं? त्या घायताळ असायचं, त्याला उलटे काटे असतात. अननस बघितलं, अननसाची पानं कशी असतात, तसं हे जे असतं ना, त्याला उलटे काटे असतात. ते जनावर वगैरे कोण खात नाही, वरती आपटून 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 अशा पद्धतीने असतं ते. असं 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 गोल 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 वळवून ते दोरी तयार करतात. त्या दोऱ्या आता राहिलेल्या नाहीत. आता काय गरवार वॉरलोक नायलॉनच्या दोऱ्या आलेल्या आहेत. पूर्वीच्या दोऱ्या आता राहिलेल्या नाहीत. क्वचित कुणाकडे एखादा तुकडा पाहायला मिळेल, नाही तर आमच्याकडे आम्ही शेतकरी असून पाहायला मिळू शकत नाही. चला चला. ज्या ठिकाणी आता आपण आलो आहोत, हे हा आहे तो विहिरीचा 5वा टप्पा आहे, अखेरचा टप्पा आहे. मी खालून एक प्राणी वरती आणायला सांगितला होता, हाही सर्वांच्या लक्षात आहे. पण आता इथं आल्यानंतर हे जे दिसतंय हे सिंहासन आहे. तर हे शाहू महाराजांचं सिंहासन आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वराज्य घडवायचं जी ज्यांनी सुरुवात केलेली होती, त्यांचा ध्यास होता राजमाता जिजाऊ. त्यांचं सिंहासन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड आहे का, त्या पाचाडमध्ये आपल्याला सिंहासन पाहायला मिळू शकतं. राज्याभिषेकाला जिथं सुरुवात केली आणि ज्यांनी विडा उचलला, शिवाजी महाराजांचं राजगडावरती सिंहासन पाहायला मिळू शकतं. त्यानंतर दुसरं एक पन्हाळगडावरती छोटंसं सिंहासन आपल्याला पाहायला मिळू शकतं. हे शिवाजी महाराजांचं छोटंसं, म्हणजे पन्हाळगड जास्त काळ वेड्यात होता ना, आणि वेड्यात असल्यामुळं काय झालेलं होतं की तिथं अन्नधान्याच्या राशी ह्या सज्जाकुटीमध्ये लागणारी सामुग्री ठेवलेली होती. त्यांचं सिंहासन त्या ठिकाणी. आता तंजावरमध्ये तामिळनाडूमध्ये मद्रास आहे, मद्रासला तंजावर आहे. तंजावरमध्ये मद्रासला आपल्याला जे पाहायला मिळू शकतं ते यंकोजी राजे भोसले, शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू, त्यांचं सिंहासन त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. संभाजी महाराजांचं सिंहासन आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं नाही, कारण आपल्या हाताने आपण पायावरती दगड मारून घेतलेला होता. मात्र संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचं सिंहासन हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा जो आहे तो सदरेवरचा भाग आहे, म्हणजे दरबारात या अशा पद्धतीचं ते आहे. म्हणजे इथं तंबू उभा केला जायचा, शामियाना नव्हे. शामियाना हा उर्दू लिपीमध्ये म्हटला गेलेला शब्द आहे. तंबू हा साहित्यात म्हणजे मराठी भाषेत म्हटला गेलेला शब्द आहे. या पद्धतीनं हे. आता इथं तुम्हाला मी सांगितलं होतं यंकोजी राजे भोसलेंना अफजल खानाने मारलेलं होतं, सांगितलेलं नाही. आणि अफजल खानाचा वध हा कुणी केला? शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती केला. हे विहिरीची डिझाईन अशा पद्धतीनं असं जर बघितलं, शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार आहे. शेवटचा आणि अखेरचा पॉईंट घेऊन मी तुमचा निरोप घेणार आहे. 4 भागांची माहिती. 1, 2, 3 आणि 4 याला शरभ म्हटलं जातं. शरभ ते व्याल आहेत, मागाशी दाखवले होते ते व्याल होते. शरभ हा प्राणी इतिहासात त्याच ठिकाणी वापरला जातो की आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, पण आपण लिहून ठेवू शकत नाही. कुठंतरी एव्हिडन्स जतन करून ठेवायचं, त्याच ठिकाणी त्याचा वापर केला जातो. हा प्राणी इतका क्रोधित आहे की 3 अवतार त्याचे दिसतात. एक गरुड माहिती आहे, एक नृसिंह विष्णू अवतार, एक व्याघ्र म्हणजे वाघ 2 पावलं मागे येतो, 4 पावलांची झेप घ्यायची त्याची तयारी असते. त्याच्या पुढच्या 2 पाय हा व्याघ्र अवतार आहे, त्याच्या पुढच्या 2 पायाखाली काय? हत्ती म्हणजे कोण? खालनं काहीतरी आणायला लावलं होतं ना, पहिल्यांदा पकडलंय का? आता दुसऱ्यांदा इथं बघायचं, माना दाबलेत का ते? कंट्रोल मध्ये आणले का त्याला? तिसऱ्यांदा तिथं बघायचं, हातात उचलून घेतलंय का? चौथ्यांदा तिथं बघायचं, फोन टाकलंय का? केक आणि मीठ
अशा पद्धतीने शाहूंनी, पेशव्यांनी, धनाजी संताजींनी, तारारांनी मिळून मुघलांवरती मात केला याचं हे संपूर्ण प्रतीक शिलालेखेमध्ये न लिहून ठेवता शिल्पामध्ये जतन करून ठेवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज त्यांचं कुणाचंही नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं नाही. एका स्त्रीचंच फक्त नाव आहे अनोळखी. जर त्यांचं नाव असतं आणि मुघलांची नजर या वास्तूवरती पडलीच असती, आपला घातपात व्हायला काही वेळ लागला नसता. बऱ्यापैकी पुणेकर, मुंबईकर तुम्हाला हे इतिहास लक्षात आलेला असावा. मी अजित शिंदे तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय शिवराय. जय शिवराय. शांतीत बसलोय मी. कसं वाटलं तुला आजची वेळ? हॅलो केला बस जेवला पण असल्यावरती काय विषयच नसतो. त्याचा चालू होतो बोट करायचं. डॉक्टर साहब आप सुनाओ, आपका कैसा रहा? यार तेच बोललो, कॅमेरा समोर बोलणं फार कठीण आहे. मग बोलायला लावतो. तोंडातून ते बाहेर येत नाहीये. तो ये नया साल है अपना, नया साल का पहला नया राइड जो हम पुणे से सातारा आए. बहुत पहला राइड हमने 122-123 किलोमीटर का किया. वी वेंट टू वेरी हिस्टोरिकल प्लेस. बहुत सुंदर जगह थी. वहाँ से अभी एंजॉय करके हम बैठे हैं, नाश्ता कर रहे हैं. हम सब लोग चाय पी रहे हैं एंड एंजॉय कर रहे हैं. वाह. मनोज भाई, हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स? उघडणार नंतर हे होणार, इकडे शूटिंग करत असतो. तू आया तो और अच्छा लगा. एक्चुअली इट वाज सरप्राइज फॉर यू गाइस. आप नहीं आते तो फिर ये रिकॉर्ड कहाँ पे करते हम? ये बात भी सही है. एक्चुअली आहेत दोन लोक आहेत, पण कॅमेरा नाही काढत बाहेर. ये सातारा जब बोला तभी मैं तेरे को कॉल करके बोलने वाला था, तो आप अभी का कुछ भरोसा था नहीं. सो दॅट्स ऑल गाईज. ऑफिशियली राईड एंड्स हिअर. पण आता इथून मी घरी चाललोय. व्लॉग खूपच लेंदी होणार आहे, कारण जी माहिती आपण तिथे घेतली, ज्या प्लेसवरती आपण गेलो होतो, ती माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. बट जी माहिती आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतंय. कारण बरेचसे लोक असे आहेत आपल्या आजूबाजूला की त्यांना माहीत नाही आहेत ह्या गोष्टी आपल्या इथं आहेत करून. ऑलमोस्ट घरी पोचलो आहे. व्लॉग शूट न करण्याचं कारण झोप येत होती खूप, मला बोर झालो होतो मी. दॅट्स वाय मी कॅमेरा बंदच ठेवला होता. आता ऑलमोस्ट घरी पोचलो आहे. 1-2 मिनटात घरी पोचतो आहे. सो दॅट्स इट. आजचा व्लॉग एवढाच होता. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.